अबोली या मालिकेच्या 8 एप्रिलच्या भागामध्ये आता आपल्याला अबोली आणि देवदत्तची कोर्टामधली लढत बघायला मिळणार आहे। इकडे आता गुढीपाडव्याचा सण असतो। त्याच वेळेला राघू छानपैकी तयार होते। आई मी कशी दिसते असं म्हणत ती आता रमाकडे येते। रमा म्हणते अगं तू खूप छान दिसतेस आणि प्रत्येक आईला आपली मुलगी ही छानच दिसत असते बाळा। त्यावरती मग मात्र रमा म्हणते तू एक काम कर बरं, तू क्रिशला विचार। यावरती आता इकडे राघू म्हणते क्रिशला काय विचारू? क्रिशला तर माझ्याकडे बघायलाच वेळ नसतो। क्रिश म्हणतो अगं तू खूप छान दिसतेस। राघू म्हणते गप्प बस, बघितलंच पण नाहीस माझ्याकडे आणि छान दिसते म्हणून उगाचच बोलतोयस। खरंच छान दिसतेस तू असं म्हणत क्रिश तिच्या जवळ येतो। त्यावरती राघू म्हणते काका तू सांग क्रिशचं माझ्याकडे लक्ष असतं का? काका म्हणतात हे बघा तुमच्या या भांडणामध्ये मला काही पाडू नका, मला या सगळ्यापासून वेगळं ठेवा। तितक्यात तिथे प्रिन्स येतो। प्रिन्सला सुद्धा आता मात्र इकडे राघू म्हणते प्रिन्स तू सांग क्रिशचं माझ्याकडे लक्ष असतं का? प्रिन्स म्हणतो मला पण या सगळ्या भांडणातून जरा लांबच ठेवा बरं का, तुमच्या या भांडणामध्ये पडण्याची मला काही गरज नाहीये। मग मात्र राघू म्हणते बघितलंस कोणीच काही बोलायला तयार नाहीये, कोणीच सांगत नाहीये की तुझं माझ्याकडे लक्ष असतं म्हणून। क्रिश खरंच तुझं माझ्याकडे लक्ष नाही असं म्हणत ती आता क्रिश सोबत बोलत असते आणि आता क्रिश आणि राघूचं गोड भांडण चालू असतं। दोघं जण बघत असतात। त्याच वेळेला अबोली आणि आता अंकुश छानपैकी तयार होऊन तिकडे येतात। अबोली अंकुश तयार होऊन आल्यावरती रमा म्हणते खूप सुंदर दिसताय तुम्ही दोघं जण। अबोली आणि अंकुश छान तयार असतात आणि आता गुढी उभारायची असते। अबोलीने सुंदर साडी नेसून छान साजशृंगार केलेला असतो आणि अंकुश सुद्धा खूप छान दिसत असतो। आता फक्त मनवा येण्याची बाकी असते। त्यावेळेला अबोलीने मनवाला सुंदर तयार केलेलं असतं आणि मग मनवा सगळ्यांच्या समोर येते। मनवा सुद्धा खूप छान दिसत असते। अबोली म्हणते चला गुढी उभारायची ना। मग घरासमोर नेहमीप्रमाणे गुढी उभारली जाते। अंकुश अबोली यांच्या हाताने गुढीची उभारणा होते, गुढीचं पूजन होतं। मग मात्र अबोली सांगते सगळ्यांनी इथेच थांबा, अजून एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना दाखवायची आहे असं म्हणत अबोली आणि अंकुश दोघं जण आत येतात आणि आतमध्ये खाकी कलरचं कापड आत लावून त्याला काळ्या रंगाच्या कापडाचा शेला सोडून दुसरी एक गुढी उभारली जाते। ही गुढी असते न्यायाची आणि सत्याची। आता मात्र ही गुढी घेऊन अबोली आणि अंकुश बाहेर येतात। रमा म्हणते हे काय ग? यावरती अबोली सांगते यावर्षी आपण ही सुद्धा गुढी उभारायची आहे, न्यायाची आणि सत्याची। न्यायाची आणि सत्याची गुढी उभारून या वेळेला मनवाला आपण न्याय मिळवून द्यायचं पाहिजे। आपण शिंदे कुटुंबांनी सगळ्यांनी मिळून पण करायचं आहे की मनवाच्या पाठीशी ठामपणे आभे उभं राहणार आहोत, कुणीही तिची साथ सोडायची नाहीये। आणि मनवा तू सुद्धा खंबीरपणे उभं राहायचं आणि ह्या गुढीला साथ द्यायची आहे। मनवा सुद्धा येते, गुढीला हात लावते आणि म्हणते अबोली वहिनी आणि अंकुश दादा मी तुमची साथ सोडणार नाही, तुम्ही मला न्याय मिळावा यासाठी इतकं काही करताय तर मी मात्र हे नक्कीच करेन असं म्हणत मनवा आता अंकुश अबोलीची साथ सोडत नाही। अबोली म्हणते हा खाकी रंग आहे, हा आता पोलिसाचं प्रतीक म्हणजे न्यायापर्यंत पोहोचण्यासाठी हा मदत करणार आणि हा काळा रंग हा वकिली पेशाचं प्रतीक आहे, यामुळे मनवाला न्याय मिळणार। ही गुढी उभारून आता आपण मनवाच्या न्याय मिळवण्यासाठी गुढी उभारतोय असं म्हणत अबोली आणि अंकुश दुसरी गुढी उभारतात। सगळे चाळकरी याच्यामध्ये साथ देतात, अंकुश अबोलीचं कौतुक करतात। मनवा अंकुश अबोली तिघांच्या हातून ही गुढी उभारली जाते आणि मग मात्र आता मनवा खूप खुश होते आणि ती सगळ्यांचे आभार मानते। अबोली सांगते किती काही झालं तरी आता आपण हार नाही मानायची। फायनली दोन गुढी उभारल्या जातात। अंकुश अबोलीच्या हातून ही पण गुढी उभारली जाते। मग क्रिश आणि राघू हे सुद्धा प्रार्थना करतात आणि सगळेजण आशीर्वाद घेतात। फायनली न्यायाची गुढी उभारली गेलेली असते। आता मात्र रात्रीची वेळ असते। त्यावेळेला अबोली काहीतरी अभ्यास करत असते। अंकुश म्हणतो अगं आज गुढीपाडवा आहे, आज कसला अभ्यास? यावरती अबोली म्हणते सर या सगळ्यामध्ये ना समीर सरांनी मला काही पॉइंट्स दिलेले आहेत, समीर सरांच्या या पॉइंट्सवरती मला अभ्यास करायचा आहे, म्हणजे त्यांना सुद्धा मी कोर्टामध्ये असिस्ट करणार आहे। ते एकटेच केस लढणार नाही आहेत तर मी पण त्यांच्या सोबत आहे आणि त्यासाठी काही पॉइंट्सचा अभ्यास करते जेणेकरून अचानकपणे मला कोर्टामध्ये बोलण्यासाठी प्रॉब्लेम नको व्हायला असं म्हणत अबोली अभ्यास करत असते आणि अंकुश हे सगळं ऐकत असतो। फायनली अबोलीचा सगळा अभ्यास उरकतो आणि अबोली बाहेर यायला निघते। तोपर्यंत राघू येते। तितक्यात राघू म्हणते दादा
म्हणजे हे काय, आज गुढीपाडवा आणि क्रिस सुद्धा बाहेर चाललाय, तू सुद्धा बाहेर चाललायस. अरे गुढीपाडव्याला आज कोणीतरी जेवायला घरी थांबा की. अंकुश म्हणतो, हे बघ राघू, अगं आमची ड्युटीच अशी आहे, पण तुझं तसं नाहीये. म्हणजे मी तर क्रिशला ना कानच पकडतो. क्रिशला मी सांगतो की तुला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जा, म्हणजे दोघं जण तुम्ही छानपैकी बाहेर फिरून याल का. यावरती अबोली म्हणते, सर जवळ नका पाठवू, चांगले लांब पाठवा, काही दिवस एन्जॉय करते दोघांना. यावरती राघू म्हणते नको. अंकुश म्हणतो, का, काय झालं, नको का. यावरती राघू सांगते, तुम्हाला मी इथे अडचण वाटते ना, माझी तुम्हाला अडचण वाटते म्हणून तुम्ही मला इथून घालवताय ना. अबोली म्हणते, अगं राघू काय असं करतेस, आम्ही दोघं जण तुझ्यावरती किती प्रेम करतो तुला माहिती नाही का. तुझ्या मनामध्ये हा विचार आला तरी कसा की तुझी आम्हाला अडचण होते म्हणून. वेड्यासारखं काहीतरी बोलू नकोस, आमचं तुझ्यावरचं प्रेम तुला माहित नाहीये का. राघू म्हणते, दादा वहिनी माफ करा, हल्ली मी कसं वेड्यासारखं वागते ना मलाच कळत नाहीये, पण माझी खूप चिडचिड होते. अबोली म्हणते, चिडचिड करू नकोस, तू आणि राघू छानपैकी, तू आणि क्रिश छानपैकी बाहेर फिरून आलात ना की तुम्हाला दोघांना मस्त वाटेल. आणि अंकुश म्हणतो, हे बघ राघू, पुन्हा जर हा विषय असं बोललीस ना तर मला नाही आवडणार. राघू म्हणते, सॉरी दादा, असं म्हणत ती अंकुशची माफी मागते. आणि आता दोघं जण बाहेर पडतात. तोपर्यंत इकडे अबोली सुद्धा राघूला ओरडते. राघू पुन्हा माफी मागते. मग अबोली बाहेर येते आणि मनवा कुठे आहे. काका म्हणतात, मनवा कुठे गेले. अबोली म्हणते, बाहेर असेल, मी बघते तिला. असं म्हणत मग मात्र आता अबोली बाहेर यायला निघते. पाहते तर काय, मनवाला काही गुंड पकडून घेऊन जात असतात. आता मात्र अबोली मनवा मनवा असं म्हणत तिच्या मागे येते. मनवाला गुंड घेऊन काही आता एका वेगळ्याच दिशेने निघतात. अबोली काका त्यांचा पाठलाग करायला लागतात. मनवा मात्र आता त्या गुंडांना विरोध करण्याचा प्रयत्न करत असते, पण ते गुंडांची ताकद जास्त होते. मग अबोली काठी घेऊन त्या गुंडांचा पाठलाग करते. एका ठिकाणी गुंड मनवाला पकडून उभे असतात. अबोली येते, त्या गुंडांना मागून वार करते आणि मनवाला म्हणते, ही लढाई तुझी आहे, मी आत्ता फक्त तुला मदत करायला आलेली आहे, पण मी तुझ्यासोबत कायम असणार आहे का, नाही ना. या सगळ्यामध्ये तुलाच तुझी स्वतः मदत करायची आहे. आता मागे हटायचं नाही. तू गुढीपाडव्याला शपथ घेतलीस ना, न्यायासाठी हक्कासाठी लढशील, ती लढाई तुझी आहे, ही लढाई तुला लढायलाच पाहिजे. असं म्हणत आता अबोली मनवाच्या हातामध्ये ती काठी देते. मनवाच्या हातात ती काठी दिल्यावरती मनवा आता अबोलीच्या बोलण्याने भारावून जाते आणि ती काठी हातात घेऊन बदड 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 त्या गुंडांना बदडते. आणि आता गुंड मनवावरती भारी पडत असतात. तोपर्यंत इकडे आता गुंड पुन्हा एकदा उलटा हल्ला करतात. या उलट्या हल्ल्यामध्ये अबोली त्यांना परतवून लावते. दोघी जणींची ताकद कमी पडते. ते गुंड दोघींवरती भारी पडायला लागतात. मग अबोलीवरती हल्ला होणार तितक्यात तिथे काका येतात आणि आता काका त्या गुंडाची कॉलर पकडतात. गुंडाची कॉलर पकडून त्याला म्हणतात, पोरींवरती वार करतोस माझ्या, आणि त्याला कुणी पाठवले तुला, बोल कुणी पाठवले तुला. असं म्हणत त्याला आता फोर्स करतात की कुणी तुला पाठवले सांग. मग तो देवदत्त खांडेकर याचं नाव सांगतो. देवदत्त खांडेकर याचं नाव सांगितल्यावरती काका त्या गुंडांना घेऊन देवदत्त खांडेकरकडे येतात आणि केस लढायला जमत नाहीये तर अशा घाणेरड्या मार्गाने हे सगळं करताय का, असं म्हणत देवदत्त खांडेकरांना काका आता जाब विचारतात. त्यावरती देवदत्त म्हणतो, कोण रे तू, मी नाही त्याला ओळखत, हा कोण आहे मला काही माहित नाहीये, मी ह्याला ओळखतच नाहीये. अबोली म्हणते, हा तुमचाच माणूस आहे. म्हणजे मामा तुला न या सगळ्यामध्ये मलाच कळत नाही की काय बोलू ते. तू या सगळ्यामध्ये आम्हाला जर तुला केस लढता नाही आली म्हणून घाणेरड्या मार्गाने हे सगळं करशील, पैशाने आम्हाला विकत घेता नाही आलं म्हणून हे सगळं करशील का, असं म्हणत मग मात्र अबोली आता इकडे चिडते आणि देवदत्तवरती राग काढायला लागते. त्यावेळेला देवदत्त म्हणतो, मी काहीच नाही केलेलं आहे. आणि देवदत्त आपल्या खिशामध्ये मोबाईल घेतो आणि तो उलटा टांगून ठेवतो जेणेकरून त्याला रेकॉर्डिंग करता येईल. अबोली म्हणते, एक घाबरू नकोस, बाई कितीही कमजोर असली ना तरी सुद्धा ती काही करू शकते. या सगळ्याचं प्रतीक मात्र आम्ही आहोत, मनवाच्या पाठीशी आम्ही खंबीर उभे आहोत. असं म्हणत अबोली जे बोलत असते ते सगळं देवदत्त आपल्या मोबाईलमध्ये का कुणास ठाऊक पण रेकॉर्ड करून ठेवत असतो. पण अबोलीला याच्याबद्दल काहीच माहीत नसते. म्हणून आता अबोली या सगळ्यामध्ये काय विचार करावा असा विचार करत असतानाच इकडे देवदत्त फक्त अबोलीचं बोलणं ऐकून घेतो, काहीच बोलत नाही. आणि मग कोर्टात केस उभी राहते. कोर्टात केस उभी राहिल्यावरती समीर वकील म्हणजे अबोलीचे वकील सगळ्यांच्या समोर डावपेच करतात आणि ते सांगतात की प्रतापराव आहिरे यांनी आपल्या
घाणेरडं कृत्य करण्यासाठी या मनवाचा उपयोग करून घेतला आणि मनवाचा वापर करून आपलं घाणेरडं कृत्य करून घेतलं असं म्हणत प्रतापरावांवरती आरोप केल्यावरती मग मात्र इकडे आता देवदत्त खांडेकर उभे राहतात आणि हे सगळं खोटं आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे प्रतापराव अहिरे हे खूप मोठे प्रस्त आहेत, कोट्याधीश आहेत ते, कोट्याधीश, आणि या सगळ्यामध्ये त्यांना अडकवण्यासाठी हा प्लॅन केलाय, त्यांना ब्लॅकमेल करण्यात येत आहे, त्यांच्याकडून पैसे उकळवण्यासाठी केलेला हा प्लॅन आहे। आणि ही मुलगी कोण आहे तुम्हाला माहित नाहीये, ही मुलगी काय काम करते हे तुम्हाला माहित नाहीये, म्हणून तुम्ही या मुलीची कदाचित बाजू घेत असाल, पण ही मुलगी इतकी खालच्या पातळीची आहे आणि आता माझ्या क्लायंटला अडकवण्यासाठी पैशासाठी हे सगळं करते असं म्हणत देवदत्त आता मात्र एक वेगळाच डाव रचत असतो। आणि देवदत्तच्या या डावामध्ये आता मात्र मनवा आणि अबोली त्या कालच्या केलेल्या रेकॉर्डिंगमुळे अडकले असतात। कालचं केलेलं रेकॉर्डिंग हे तोडमोड करून अबोलीच्या तोंडून आता कोर्टामध्ये सादर करण्यासाठी देवदत्त देणार असतो आणि या रेकॉर्डिंगमुळे अबोली आणि आता मनवाची केस वीक होणार असते। या सगळ्यामध्ये आता अबोली ही केस कशी लढणार, मनवाला न्याय कसा मिळवून देणार, हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे।